नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकारलेली अजरामर कलाकृती फकीरा. आज या कादंबरीचा तिसरा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहात. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं जर चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचा भाग तिसरा. राधा आयाबायांच्यातून लोकांच्या मोडणीला जात होती. दिवसभर कामात गुंतल्यानं तिला उरातल्या कळीचा विसर पडत होता, म्हणून ती सारखं काही ना काही काम करतच राहत होती. कुंकवाशिवाय सगळं आयुष्य कंठण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर पडलेली होती. रोजच्या प्रमाणे ती रानात निघाली होती. बरोबरीच्या बाया पुढे गेल्या होत्या. पोरं राहीबरोबर माळाला गेली होती. दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाटी घेऊन चौघुल्याच्या शेताकडे लगबगीनं निघाली होती. मागं पुढं कोण नव्हतं. आता ती 2 पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती. कारण अजून तिच्या देहातली तरुणपणाची ताण नमलेली नव्हती. पुढे एक गाडी आली. ती कुणाची असेल बरं, असा एक विचार तिच्या डोकीत येऊन गेला. गाडी ओढ्यापासून वर येऊन गाढ मार्गाने गावाकडे यायला लागली. धुंद बैल डुलत डुलत येत होते. राधा बाजूनं चपापून पुढे जात होती. गाडी जवळ आली आणि ती चमकली. गाडी पाटलाची होती. एकदम कासर ओढून पाटील म्हणाला, राधा कुठं? अहो मोडणीला. कोणाच्या? चौघुल्याच्या. चल माग. असं म्हणून त्यांनी बैलांना चमकावलं आणि गाडी चालू केली. राधा आपोआप गाडी मागणं परत निघाली. चिंचेखाली येईपर्यंत शंकररावानं एकदाही मागं वळून पाहिलं नाही. चिंचेखाली गाडी करकरली आणि थांबली. राधाही गपकन उभी राहिली. ती नुसती पाहत राहिली. पाटील म्हणाला, दौलती आहे का घरात? शिंगरूर रानात नेण्यासाठी परत आलेला दौलती पुढे आला. पाटील राधा यांना बघून तो एकदम तरातरा पुढे आला आणि म्हणाला, अहो मी आत्ताच सोनाटकीतनं परत आलो शिंगरून यायला. ठीक आहे दौलती, पण हे काय बरं नाही. पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला, राधा मजुरी करतीये हे जर कळालं तर तो राणोजी परत खाली येऊन माझं शिर मारल. हिला रोजगाराला कधी पाठवू नको. तुला दाणं हवत? हे घे. असं म्हणून पाटील गाडीतली दाण्यांची पोती खाली लोटायला लागला. 1 2 3 4. हा सारी गाडी इथे रिकामी करतो का काय असं वाटून दौलती म्हणाला, गावकर पुरं पुरं. पुरं. मग ऐक, राधाला कष्ट देऊ नको. तिच्या कुंकवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि ते माझ्या शब्दावर भोगलं. मी पाटील. मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं, इथं या पांढरीत जत्रा भरवावी, गावावर उपकार करावा म्हणून तो 2 पोरान हे राधा मागं टाकून गेलाय. त्याच्या त्या उपकाराची फेड जर अशी झाली तर आम्ही समदे नरकात जाऊ. जे पेराव ते उगवतं. पाटील असं कसं म्हणता? बरोबर आहे मी म्हणतोय ते. दाण्याची पोती देणं आणि शिर कापून देणं याची बरोबरीच करता येणार नाही. दानं शेत्यात पिकत्यात, शिर नाही पिकत दौलती. खोताशी झटून झगडून ज्यांनी प्राण दिला त्याची ही आबरू आहे. ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान त्याच्या पासंगालाही पुरणार नाही. म्हणूनच मी जगलो. दौलती भरल्या डोळ्यांनी बघत थरथर त्या ओठांना थांबवत म्हणाला, नाही तर मी बी मेलो असतो की, पण तुमच्या पंतांच्या बोलानं मला तारलंय. आजपासनं राधाला मी कुठं पाठवणार नाही.
एवढंच कर. असं म्हणून पाटलानं समोर बघितलं आणि बैल चालायला लागले. राधा घरात गेली. तिने उशीर आवरलेला हुंदका बाहेर पडला. दौलतीनं 2 माणसं बोलवली, पोतं घरात नेली. शिंगराचं दावं सोडून तो निघाला. तोच फकीरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला. दौलती घोडं घेऊन निघालेला बघून तो दरडावून म्हणाला, ए म्हाताऱ्या, कुठं नेतो रे त्याला? अरे रानात चारायला. का बर? नक, घरातच बरं आहे ते. अरे पर का? चाराय का नक? नक. तो गाबऱ्या आबानं शिगावला नेऊन मारला आणि तू या गाबऱ्याला रानात नेऊन मारशील. काय नेम तुझा बाबा? हे ऐकून दौलती गालात हसला. हसऱ्या नजरेनं बघत म्हणाला, खरंय र बाबा तुझं. सांभाळ आपला गाबऱ्या, मी जातोय रानात. असं म्हणून तो गेला. राधानं फकीराला हाक मारली आणि विचारलं, कार आज या बरं का भानला? त्यो गाबऱ्याला रानात नेत होता. अरे म्हणून काय झालं? काय बिघडलं त्याने? अगं म्या थट्टा केली न त्याची. हे बघ, म्हाताऱ्या माणसाची थट्टा करू नये बाबा. असं म्हणून ती हसली आणि पटकन त्याला तिने कडेवर घेतलं. तो 10 वर्षांचा बांधेसूद उंच फकीरा आपल्या आईच्या काखेत बसला तेव्हा त्याला गगनगिड्ड वाटलं, पण लगेच त्याला बापाची आठवण आली. आई, काय रे? आबाला खोतानं मारलं? वै की, त्यानेच मारला. आपला गाबऱ्या मोठा झाला ना का मी खोताला मारीन. तवर त्यो होईन म्हातारा. तिने त्याला घरात नेलं आणि साधू आला. साधू अंगानं गुबगुबीत होता. त्याचे गालही गुबगुबीत होते, पण तो बोलायचा कमी. दुपार झाली. भाकरी खाऊन फकीरा आणि साधू घरातनं बाहेर पडले. राधा कामात गुंतली. सूर्य डोकीवर आल्या. सावल्या पायात घोटाळायला लागल्या. हिरवं शिवार उन्हाच्या मुलाम्यानं सोन्यासारखं दिसायला लागलं. ते सोनेरी खोरं मनाला भुरळ घालायला लागलं. चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी खेळ मांडला. फकीरा म्हणाला, आपण कुरघोडी खेळू. खेळू की. साधूनं मुंडीनं होकार दर्शवला. फकीरा चिंचेच्या बुरख्याआड गेला आणि 2 मुठी झाकून पुन्हा परत आला. एकीत शेळीची लेंडी आणि दुसरीत चिंचोका होता. त्या 2 मुठी साधू पुढे धरून तो म्हणाला, लेंडी का चिंचुका? चिंचुका. साधूनं फकीराची डावी मूठ धरली आणि त्याने ती पटकन उघडली आणि तो आनंदून ओरडला, लेंडी. आ बघ चिंचुका. असं म्हणून त्याने उजवी मूठ उघडली, चिंचोका दाखवला. साधूवर डाव आला. तो वाकला. फकीरा त्याच्या पाठीवर बसला. कुरघोडीचा खेळ सुरू झाला. आर घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. असं म्हणून फकीरानं साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हाताची 3 बोटं सरळ धरली आणि साधू खाली वाकून तिरपडत फकीराचा भार आवरत म्हणाला, 5 5. फकीरानं खाली उतरून त्याला ती 3 बोटं दाखवली. पुन्हा साधू वाकला आणि फकीरा पटकन त्याच्या पाठीवर बसून म्हणाला, अर घोडी पार थोडी, तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. या खेपीला त्यांनी एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला, 3 3 3. फकीरानं खाली येऊन त्याला 1 बोट दाखवलं. ते पाहून साधू हिरमोसला आणि पुन्हा वाकला. पुष्कळ उशीर त्यांचा खेळ चालला होता. साधूवरचा डाव फकीरावर येत नव्हता. साधू घामानं भिजला होता. त्याची कंबरही दुखायला लागली होती. तो खेळ टाकून पळून जायच्या विचारात होता, पण फकीरा काही त्याला सोडत नव्हता. साहेबाच्या बंगल्यावरची अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उडी मारून बसत होता. साधू रडकुंडीला आला आणि राधा बाहेर आली. फकीरा साधूच्या पाठीवर बसला होता. साधू तिरपडत त्याला आवरत होता. फकीरा अंडी सांगत होता. हे सारं बघून तिला राग आला. आर घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी. फकीरानं आता 4 बोटं धरली आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला,
सात सात. राधा पुढे येऊन रागात म्हणाली, फकीरा, त्याला बोटं किती हे कळलं ना. तो साहेबाच्या बंगल्यावरची अंडीरं कशी सांगणार. दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारणार आहेस. बघ की तो घामानं उपळून निघालाय की र. मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघालो असतो म्हणजे ते का. तू शहाणा आहेस, त्याला कळत नाही. आणि माझ्या पाठीवर बसला तवा मग काय झालं. तू तरी सांगशील का र किती अंडीत. मी सांगीन की. मग सांग, वाघ बरं वाघ. राधा इरेला पडली. ए बघ की वागतो. तोही ईर्षेला पेटला. बस र साधू, बस त्याच्या पाठीवर, बघू कसं सांगतोय ते. राधा म्हणाली. फकीरा खाली उतरून वाकला आणि साधू त्याच्या पाठीवर बसला. मग तोही म्हणाला, आल घोडी पाल घोडी तुंतुण्याची ताल तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल. असं म्हणून त्याने बोटं उंच धरली तेव्हा फकीराची नजर भुईवर होती. साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली होती. त्याने किती बोटं धरली आहेत हे फकीराला दिसत होतं. तो पटकन म्हणाला, 2 2 2, चल उतर खाली. राधाला नवल वाटलं. तिने साधूला ओढून पोटाशी धरलं आणि म्हणाली, न कर बाबा असला खेळ, तू लय मोठा धोरणी आहेस. मग माझा डाव दे की. आता नाही हा डाव. नाही नाही नाही, माझा डाव दिलाच पाहिजे. अरे न ग बाबा, बघ की तो किती रडकुंडीला आलाय. नाही नाही, माझा डाव. फकीरा संतापला. त्याचे डोळे भरून आले. आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवत आहे याची त्याला चीड आली. तो पाय आपटून म्हणाला, आई माझा डाव. ती गरकन फिरली. फकीरा रडत होता. साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली आणि फकीराला पाठीवर घेऊन म्हणाली, अरे बाबा, मी तुझा डाव देते, बस. ती तशीच त्याला घेऊन घराकडे गेली. सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता. पश्चिमेला सातदऱ्याच्या डोंगरावर किरणांचा झगमगाट झाला होता. सूर्याच्या खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता. त्या ढगात गालीच्यावर बसल्यागत सूर्य दिसत होता. डोंगरातल्या किर्र झाडीनं अंधारात शिरण्यासाठी अंग आवळून घेतलं होतं. दिवसभर शिवारात गेलेली माणसं परतत होती. गुरं हमरत येत होती. बैल डिरक्या फोडत पांदीनं चालले होते. गावचे कष्टच जणू फळाला आलेले होते. राधा चुलीपुढं स्वयंपाकात गुंतली. साधू काटक्या मोडून चुलीत घालायला लागला. रुसका चेहरा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता. राहीबाई शेरडं घेऊन आली होती. राधा साधूशी बोलत होती. तू बाबा आपल्या आजोबासारखायस आणि हो फकीरा आपल्या वडिलावानी. आजोबा म्हणत आम्ही तलवार घेऊन भीक मागून जमा जगवली, ते ऐकून तुझं वडील हसत. खरं म्हणजे त्यांना राग येई, पण ते हसून दाखवीत. आमच्या आबाला शिव्या देऊ नका. फकीरा रडक्या आवाजात गुरगुरला आणि राधा हसली. ती काहीतरी बोलणार तोच राहीबाई म्हणाली, अरे फकीरा, ती का शिव्या देती या. किती आगच ताळा र तू. मग आमच्या आबाचं नाव का काढते ती. म्हणून काय झालं रे, सारखी धुसफूस करू नये बाळा. असं म्हणून तीच राधाला म्हणाली, हे बघ बाय, तू बी त्याला चिडवू नको, खोडीला औषध नसतं. राधा हसली. तिने फकीराला जवळ घेतला आणि म्हणाली, अरे मी थटा केली बाबा तुझी. तो हळूच तिच्या मिठीतनं निघाला आणि दारात गेला. पुन्हा ती स्वयंपाकात दंग झाली. एवढ्या दौलती आला. चूळ भरून त्यांनी पाय सरळ केले आणि विचारलं, अरे फकीरा कुठे. गेला की बाहेर मागा. राही उत्तरली. दौलती घरातनं हाका मारायला लागला, पण फकीरा आला नाही. मग घाबऱ्या स्वरात दौलती म्हणाला, अगं पोर कुठं दिसेना की. हे ऐकून राधाच्या उरात धस्स झालं. तिने दारात येऊन चौफेर बघत हाक मारली, फकीरा होय. ती दीर्घ हाक दूर दूर गेली आणि शांत झाली, पण उत्तर काही आलं नाही. मग तिच्या हृदयात कालवा कालव झाली. तिने चटकन पश्चिमेकडे पाहिलं. सूर्य निम्मा चोरला होता. आता अंधार पडणार, मग मी फकीराला कुठे शोधू या विचारात ती वेडी झाली. हुंदका कंठात येऊन टकरा घ्यायला लागला. दौलती राही निवडुंगा धावपळ करायला लागली.
आळीतली माणसं गोळा झाली. काही दिसेल त्या वाटेला पळत सुटली. बळी, मुरा, ईशा, किशा हे फकीराचे जोडीदार सैरावैरा झाले. निवडुंगाचे डवंगे धुंडाळायला लागले. राधा मेख रोवल्याप्रमाणे दारात उभी राहिली. साधू रडायला लागला. सावल्यांची चित्र अंधार पुसायला लागली आणि सगळ्यांचं धाबं दणाणलं. अरे हाय हाय हाय, अरे बघा बघा दिसतोय का नाही, अंधार पडायच्या आत बघा की हाय का नाही. बहिरू मांग ओरडला. चला मोरवा आणि ती हिर बघा. विहिरीचं नाव ऐकताच राधानं हंबरडा फोडला. तिला ती कल्पनाच विषारी वाटली आणि बळी एकदम चराकला. हा अगं हाय हाय हाय. अरे कुठं हे बघा की चिचच्या शेंड्याला जाऊन बसलाय. आणि मग एकदम ओरड झाली. हाय हाय हाय, या 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 इकडे या. सर्व लोक चिंचेखाली जमले, वर बघायला लागले. फकीरा पार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खालचा तो सगळा प्रकार बघत होता आणि एका पायाला झोके देत होता. राधा रडत रडत वर बघायला लागली. दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला, अरे चोरा, मारलं होतंच की रे आमासनी. फकीरानं खाली पाहिलंही नाही. मग राहीबाई म्हणाली, अरे ये बाबा खाली खाली ये, रातवती की र. सगळेच लोक आग्रह करायला लागले, फकीरा खाली ये, अंधार होतोय. पण फकीरा हू का चू न करता तसाच बसून होता. मग बहिरू म्हणाला, पोरांनो वार वर आणि घ्या त्याला खाली. हे ऐकून फकीरा एकदम ओरडला, कोणी वर यायचं नाही, वर येऊ नका, नाही तर मी उडी मारन. फकीराच्या या दरडावणीनं सर्वांची पाचावर धारण बसली. सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं. राधानं डोकीवरचा पदर ओढला, तो त्या वाटेवर पसरला आणि म्हणाली, बाबा मी पदर पसरते, पाया पडते, तू खाली ये बाबा. दौलती गुडघे टेकून म्हणाला, उडी टाक न ग फकीरा, उडी टाकू नको बाब्या, तू गपचूप ये बाबा खाली. राईबाईच्या हातापायांना कापरं भरलं. मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्याच्यावर झेप घेतली. त्याला पोटाशी धरून ते रडायला लागले. सर्वांचा जीव सुळावरनं उतरला आणि कडूसं पडलं. बहिरू म्हटला, हे बघा त्याला कुणी काय म्हणू नका बरं का. तरीही दौलती म्हणाला, फकीरा, अरे असं कार बाबा, अरे आमासने मारू न घर. मग आई मला वाईट म्हणती. फकीरा फुसफुसला, अरे ती खोळी आहे, आता तुला वाईट म्हणल त्याचं डोसकंच फोडणार मी. मात्र तू काय डोसकं फिरवून घेऊ न ग बाबा. मग कोणीच काही बोललं नाही. प्रत्येक माणूस मग फकीराशी जपून बोलायला लागला. राधाला तर जन्माची अद्दल घडलेली होती. हिवाळा आला आणि गेला, मग उन्हाळा आला. चैत्राचं चावरवून धगधगायला लागलं. ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसंडायला लागलं. निळ्या तलम वस्त्रांचा रंग आकाशाला आला. चैत्र पालवीनं झालं नटली, नवे मुगारे लुसलुसू लागले. तारुण्यात विद्रुपताही फिकी पडते तद्वत झालं. काराट्या बोराट्यांनाही बहर आला. नव्या फण्या येऊन निवडुंगाची मान अधिक उंचावली. टसटशीत लाल बोंड डोळ्यात भरायला लागली. फण्यांचे काटे सणसणायला लागले. मांगवाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती. आपापल्या दारात मांगांनी वाक लावून चराटं वळायचं काम सुरू केलं होतं. मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोडत होती. लहान लहान पोरं चाकं फिरवत त्या उन्हात डोकीवर चिंध्या घेऊन मागं सरकत होती. ती वैतागली होती. तापलेली चक्र कोई कोई आवाज करत होती. वाकाच्या बाट्या आणि बुसकुल सर्वत्र उडत होता. काही अंगसुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गोंगारा देऊ पाहत होती. ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती. दौलतीच्या चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी विटीदांडूचा खेळ मांडला होता. कुरघोडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळे सावलीला ते विटी कोलत होते. दौलती चावडीवर गेला होता. राहीबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती. राधाचा बसल्या जागी डोळा लागला होता. हळूहळू चोरटी पोरं जमली. ईशा, किशा, भिवा, बळी, मुरा आले आणि डाव रंगायला लागला.
तोच साळा मांगाचा घम्या आला. त्यानं एक नवी खबर आणली होती. ती खबर त्यांनी पोरात सोडली. सारी पोरं एकत्र आली. आतुर होऊन घम्याभोवती जमली. घम्या मध्ये बसला. घम्या लांबट चेहऱ्याचा, गोरा, उंच होता. त्याचं नाकही लांबट होतं. मान लांब होती. त्याची शेंडीही तशीच होती, पण ती सदैव ताठ असे. तो बापासारखा बिलंदर होता. घमेंडखोरी सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमांडी ठेवलेलं होतं. आसपासच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या आळीत घरोघरी पेरी. आजही एक नवीन बातमी घेऊन तो आला होता. पोरं जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला, राजवाडीच्या माळाव सरकारी बंगल्याजवळ लष्कर आले. बघाय चालताय का? ईशानं विचारलं, अरे पण लष्कर कसलं असतं र? घम्या म्हणाला, अरे ते गोऱ्या लोकांचं असतं, दांडगं असतं. मुरानं विचारलं, अरे पण ते गोरे लोक कसलं असत्यात? घम्या बुचकळ्यात पडला. फकीरानं परत विचारलं, अरे सांग की गोरं लोक कसलं असत्यात? नाही ते मला काय ठावं नाही, घमांडीनं सांगून टाकलं. बळी म्हणाला, मग आपण ते लष्कर बघू चल. फकीरा माळानं पूर्वेकडे बघत म्हणाला, अरे राजवाडी लांब आहे. घम्या चेकळून म्हणाला, अरे अवघं 3 मैले, चला की. आणि सारी पोरं राजेवाडीला निघाली. फकीरा साधूला म्हणाला, हे बघ साधू, तू काही येऊ नका, पाय भासतीन, मी बघून येतो आणि तुला सांगतो. साधू गंभीरपणे म्हणाला, पण लवकर ये बरं. मी लवकर येतो र, पण आईला नको सांगू. फकीरानं धोक्याची सूचना दिली आणि पोरं गाढवाटेनं धावत निघाली. ती 7 पोरं गावंदरीचा ओढा ओलांडून पुढे गेली, पळायला लागली. आईबापांना आपली आठवण होण्यापूर्वी लष्कर बघून परत यायचं असा विचार करून ती पळत होती. ऊन मी म्हणत होतं. माळाची वाट फोफाट्यानं भरून बिलबिलीत झाली होती. उन्हानं तो फोफाटा तापला होता. उष्ण वाऱ्याच्या लाटा माळाच्या कोसळांवरनं मंद गतीनं येऊन गरम धूळ डोक्यावर घेत होत्या. त्या धुळीतनं ती पोरं पळत होती. घामानं भिजली होती. धुळीचे लोट उडवत ती राजेवाडीची शीव गाठत होती. त्यांनी पहिल्या दमात राजेवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्यांच्या सभोवती तळ देऊन पडलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागली. आतुर नजरा भिरभिरू लागल्या. त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं. वाटेकडेला फक्त एक बाभळीचं झाड होतं, पण त्यालाही विस्तार नव्हता. पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम थबकली. समोरच्या वाटेगावचा चंदू आत्तार आपलं करड्या रंगाचं घोडं दुडक्या चालीवर दामटत येत होता. त्यानं कल्हई रंगाचा भला मोठा पटका बांधला होता. त्याचं रुंद कपाळ, दाट भुवया, भोऱ्या निळून आकडे वळलेल्या मिश्या, भोरी रुंद दाढी, आखूड गर्दन, मजबूत छाती आणि वर इंग्रजी जॅकेट, अशा अवतारात तो कुणाचंही लक्ष वेधून घेत असे. तो सारखी घोड्याला टाच मारत होता. त्या माळाची त्याला चीड आली होती. त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं. आत्तारला ओळखून पोरांचे पाय मंदावले. त्यांनी त्याला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली. पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं. पोरं सुद्धा मग उभी राहिली. आत्तारनं एक एक पोर निरखायला सुरुवात केली. तो डोळे वटारून पोरांकडे बघायला लागला. सगळ्यांच्या पुढे फकीरा होता. त्याने अंगात गोल पैरण घातली होती, खाली लंगोट नेसला होता. त्याच्या रसरशी चेहऱ्यावर घाम डबडबलेला होता. त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोकीतनं पाणी मानेवर झिरपत होतं. त्याचा सावळा रंग, घारे डोळे, सरळ नाक, रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव बघून चंदूनं बळीकडे नजर वळवली. बळी उंचीनं गिड्डा वाटत होता. त्याचं नाकतोंड देखणं दिसत होतं. त्यांनी पैरण घालून खाली लंगोटी लावली होती. जवळच मुर्रा काखेत हात धरून उभा होता. त्यानं एक खेंड डोकीला गुंडाळलं होतं. त्याच्या अंगातली जुनी पैरण फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. तो बिचकून उभा होता. त्याच्या मागं तो किडकिडीत किशा बुजून उभा होता. त्यांनी फक्त लंगोटी लावली होती. त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेव शेपटीसारखा लोंबत होता. त्यामुळे तो वानरीच्या पिल्लाप्रमाणे दिसत होता.
बहिरू मांगाचा ईशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून घेऊन पळ काढायच्या विचारात होता. सावळा मांगाचा घाम्या एका पायावर उभा होता. पाय भासतायत असं भासवण्यासाठी तो तोंड वाकडं तिकडं करत होता आणि आप्पा मांगाचा भिवा आत्तारला मनातल्या मनात शिव्या देत होता. ही सारी पोरं नीट बघून मग आपली मान उंचावून भुवया उंचावून चेंदू म्हणाला, "अय बेरमोटे के फौज, किधर भागताय र? दरोडा करने को? बोलो ना बोलो, वाचा बैठी क्या रे?" त्यांनी घम्याला पुढं बोलवत विचारलं, "तो सावळा मांग का ना र? मंगल्या का नक्कीच दरोडा पाडणार तर?" कोण काहीच उत्तर देत नव्हता. ते डोळे रोखून आत्तारची दाढी बघत असल्यासारखे नुसते बघत होते. मग त्यांनी फकीराला विचारलं, "तो रानोजी का ना र?" हां. फकीरानं होकार दिला आणि आत्तार एकदम नरमाईनं बोलायला लागला, "अरे उन्हाच्या रानक्यात दगडाची लाई होती आणि तुम्ही कुठं रपळताय?" "आम्ही लष्कर बघाय जातोय," फकीरा म्हणाला आणि आत्तार पुन्हा चिडला. "अरे काय बघताय र लष्कर? त्याच्या वाटणीचं त्या इठोबाच्या बागेत जाऊन वानर का नाही बघत तुम्ही?" "मग आमचं पाय भासतेत," फकीरा आवाज चढवून म्हणाला. "अरे मग मी काय करू त्याला?" "मामसनी जाऊ द्या." "अरे मग जा की." आत्तारनं घोड्याचा लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली. घोडं पुन्हा दुडक्या चालीनं निघालं आणि ती पोरं फासक्यातनं पाखरं सुटावी तशी भरधाव धावत निघाली. त्यांनी राजेवाडीची ती सडक गाठली. सडकेच्या दुतर्फा असलेल्या वडाच्या झाडांच्या थंड सावलीत गेले आणि सगळ्यांनी दम घेतला, कुणी अंग टाकलं. सडकेच्या बाजूला तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या. आमराईत गोरे लोक लोळत होते. मोठमोठ्या घोड्यांच्या दावणी पडल्या होत्या. जागोजाग गोरे गार्ड बंदूक घेऊन पहारा देत होते. त्यांचा तो विचित्र पोशाख, खाली गुडघ्यापर्यंत घागरे, लांब हाताचे डगले, लाल भडक रंग, बसकी नाकं, गुबगुबीत गाल, चमत्कारिक आवाज, हे सगळं ती पोरं झाडाखाली बसून पाहायला लागली. त्यांचा सारा शीण दूर झाला. ती हसायला लागली. एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवत आला. त्याच्या घोड्याला बघून लष्करी घोडी खेकळली, काही दुगाण्या झाडायला लागली. लष्करी शिपायांनी किंचित वळून त्याच्याकडे बघितलं. तो छावणीत गेला. उशीर परत आला नाही. बड्यासाहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता. बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला, "त्यो बघ, त्यो शेगावचा बापू खोत. ह्यानीच रानू नानाला मारलंय." त्याचे हे शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला. त्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहिल्या. त्याचे डोळे स्थिर झाले आणि तो हळू आवाजात म्हणाला, "आभाला मारलं आणि आमचा गबरूबी मारला." त्याच्या आवाजात दुःख, चीड याचं मिश्रण झालेलं होतं. वडाच्या मुळीवर बसत घाम्या म्हणाला, "अरे निस्ता भूताच्या पोटाचा आहे भडवीचा. आणि ह्यो त्या साहेबाचा मैत्र आहे वाटतं." बळी म्हणाला, "मग हे लष्कर बी खोताच्या जातीचंच असन." घम्यानं शंका प्रदर्शित केली आणि किशा म्हणाला, "अरे आसन कसलं, हायच मैतर ते." "मग नका आमासनी हे लष्कर. चला निघो इथनं. नग हे लष्कर आमासनी," फकीरात रागा करत म्हणाला. इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्यांच्या दिशेनं यायला लागला. आडदांड घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला. सगळी पोरं भयभीत झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी. आज या कादंबरीचा 3रा भाग आपण ऐकलात. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.